मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। मुंबईच्या मुलुंड परिसरामध्ये येत्या शनिवारी 12 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। नवी मुंबईमध्ये 18 जुलैपासून 19 जुलैच्या पहाटे 4 पर्यंत 18 तास पाणी पुरवठा बंद राहणार। मोरवे धरणाच्या नव्या जलवाहिनीला जुनी जलवाहिनी जोडण्याचं काम केलं जाणार। कामोठे आणि खारघरमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार। दहिसर अंधेरी मेट्रो मार्गावर 21 वाढीव फेऱ्या चालवल्या जाणार। मेट्रो 2 आणि 7 या मार्गांवर 3 नव्या गाड्या दाखल, दर 6 मिनिटांनी धावणार मेट्रो। मुंबई लोकलमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची धरपकड, विनातिकीट प्रवाशांकडून मध्य रेल्वेची कोट्यवधी रुपयांची दंड वसुली। 1.22 लाख विनातिकीट प्रवाशांकडून 4 कोटी रुपयांचा दंड वसूल। डेंग्यूचा हॉटस्पॉट बनलेल्या कल्याणच्या बेतुरकर पाड्यामध्ये धडक कारवाई, केडीएमसी पथकाकडून बेतुरकर पाडा परिसरात पाहणी, 3 बांधकाम साईटवर डेंग्यूचे डास आढळल्यानं विकासकावर कारवाई। पुणे कॅम्प परिसरामधील भिवंडी दरबार हॉटेलचा परवाना एफडीएकडून निलंबित, हॉटेलमध्ये सूपमध्ये झुरळ आढळल्यानं परवाना तात्पुरता निलंबित। पुणे शहरामधील पाणीपुरवठा उद्या बंद, कोथरूड कर्वेनगरसह शहरातील मध्यवर्ती पेठा तसंच सहकारनगर कात्रज भागातील पाणीपुरवठा बंद राहणार। पर्वती पाणीपुरवठा केंद्रामध्ये जलवाहिनीच्या दुरुस्तीची कामं हाती। एसटी महामंडळाच्या पुणे विभागामध्ये विद्यार्थी पासच्या वितरणाचं प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये घट, यंदा जूनमध्ये 5320 पासचं वितरण, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 208 पासचं वितरण कमी झालं। पुण्यामध्ये पुरुषोत्तम करंडकासाठी 51 संघांची निवड, 41 पैकी 39 संघांना यंदा थेट प्रवेश, तर 12 संघांची निवड चिठ्ठी उडून करण्यात आली। पाऊस पाणी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात।